आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. स्वच्छ सांगली, सुंदर सांगलीसाठी सांगलीवाडीत महास्वच्छता अभियानाचा जागर. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियान 2026 अंतर्गत आज सांगलीवाडी परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी या उद्देशाने आयोजित या मोहिमेत महापौर, आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर चकाचक केला. सांगलीवाडीतील मुख्य रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा या मोहिमेद्वारे उठाव करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर श्री धीरज सूर्यवंशी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी केवळ 1 दिवसाची मोहीम पुरेशी नाही. आता दर 15 दिवसांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे महास्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमांमध्ये मी स्वतः उपस्थित राहून स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहे. जनजागृतीतूनच शहर स्वच्छ होईल. आयुक्त सत्यम गांधी. आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधताना कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याचे आवाहन केले. महानगरपालिका प्रशासन आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेच, पण नागरिकांच्या सहभागामुळे स्वच्छ सांगली, सुंदर सांगली हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभियानामुळे सांगलीवाडी परिसरातील कचरा डेपो आणि अस्वच्छ जागांची साफसफाई करण्यात आली. तसेच साचलेल्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेच्या घंटागाड्यांचा अतिरिक्त ताफा तैनात करण्यात आला होता. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त सत्यम गांधी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, उपायुक्त आरोग्य व स्वच्छता सौ स्मृती पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रभाग 13चे नगरसेवक अभिजित कोळी, नगरसेविका अश्विनी कदम आणि नगरसेविका दीपाली पाटील यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन सागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सांगलीवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.